संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आज आपण एक अभंगावर चिंतन करणार आहोत. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसी. भस्मदंड न लागे काठी, तीर्थवाटी भ्रमण, तुका म्हणे आडकाठी नाही भीती देवांची. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या पूर्ण जीवनामध्ये प्रत्येक माणूस आनंदी कसा राहील, सुखी कसा राहील याबद्दल अभंग रचना करून माणसाला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये सुख हवं असतं, आनंद हवा असतो, परंतु प्रत्यक्षात माणसाला आनंद मिळत नाही, समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. याबद्दल संतांनी, प्रत्येक धर्मातील संतांनी याबद्दल अभ्यास करून, चिंतन करून, अनुभवातून माणसाला सुखी करण्याचे तंत्र मंत्र, रीती पद्धती या अभंगातून, प्रत्यक्ष विवेचनातून माणसाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराज पहिला अभंग चरणात असं म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. प्रत्येक माणूस हा कशाने तरी दुःखी व्यतीत झालेला आहे. त्याला कारण असं आहे की माणूस साला सुख जिथून प्राप्त होतं, जे प्राप्त करण्याचे साधन आहे तो विसरलेला आहे. पहिल्या चरणात महाराज सांगतात की माणूस हा मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. परमेश्वराचं नाव, परमेश्वर हा सच्चित आनंद स्वरूपाचा आहे. परमेश्वराचं नामस्मरण करा, परमेश्वरावर क्रोध करा, परमेश्वरावर प्रेम करा. करायचं पूर्ण परमेश्वरावर करा. तुम्ही नामस्मरण परमेश्वराचं करा. पहिल्या प्रथम असं जर तुम्ही कार्य केलं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या प्रकारे या पद्धतीचं तुम्हाला जे आवडल ते नामस्मरण करायचं. नामस्मरण परमेश्वराचं करत असताना पहिल्या सुरू जर तुमच्यावर इफेक्ट कोणता होत असेल तर माणूस हा निर्भय बनतो. माणूस, आपण सर्वसामान्य जगतामध्ये मी पाहत आलेलं की माणूस क्षुल्लक कारणाने घाबरत आहे, न्यूनगंडाने पछाडलेला आहे. निर्भीड माणसे तयार करणे ही देशाची गरज आहे. चांगलं कार्य करत असताना, सद आचरण करत असताना घाबरण्याची गरज नाही. परंतु तरीही माणूस हा न्यूनगंडाने पछाडलेला आहे. आणि जो माणूस कार्य करत असताना घाबरतो, भीतो, त्याची कृती, त्याचं कार्य हे चांगलं होत नाही. अशा निर्भीड माणसाची, भेकड माणसाची देशाला आवश्यकता नाही. निर्भय, निर्भीड, सशक्त, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सशक्त माणसाची देशाला आवश्यकता आहे. प्रत्येक धर्मात, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, भारतामध्ये जे जे संप्रदाय धर्म आहेत ते प्रत्येक माणसाचे संत हे माणसाला घडवण्याचा प्रयत्न करत असतात, निर्भीड बनवण्याचा प्रयत्न करत असतात, सद आचरणावर आणण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून ते राष्ट्र प्रगतीपथावर जाईल.
याप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुद्धा या अभंगातून नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. नामस्मरण परमेश्वराचं घ्या. क्रोध परमेश्वरावर करा. भौतिक माणसावर जर आपण क्रोध केला, भौतिक माणसावर आपण जर रागाने बोललो, तर तो राग हा द्विगुण चक्रवाढ पद्धतीने तो आपल्यावर पुन्हा येऊन जातो. आपण जसं आचरण करतात त्याप्रमाणे ती क्रिया आपल्यावर पुन्हा डबल उलटली जाते. एका माणसावर आपण एक क्रोध केला तर तो डबल क्रोध आपल्यावर येऊन जातो. क्रोध करण्याने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर तो कार्य चांगल्या प्रकारे करू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जे जे तुमच्या भावना होतील, जे जे तुम्हाला वाटत असेल ते परमेश्वराला स्मरण करा. परमेश्वराचं चिंतन करा. परमेश्वराचं नामस्मरण करा. मुखी नाम हाती मोक्ष प्रत्यक्ष उदाहरण आहे. नामस्मरणाचं महत्त्व हे अनादी कालापासून हिंदू संस्कृतीमध्ये बिंबवले गेलेलं आहे. वारकरी संप्रदाय हा आनंद यात्री संप्रदाय आहे. या संप्रदायाची स्थापना संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी केली. त्यामध्ये अनेक संतांनी भर घालून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांनी त्याचा कळस करून टाकलेला आहे. हा एक परमेश्वराचा भक्ती मार्ग आहे. परमेश्वर म्हणजे सतचित आनंद असा जो परमेश्वर आहे, जो पंढरीला वसलेला विठ्ठल आहे, अशी ही जी आनंद यात्री जी आहेत ते परमेश्वराचं चिंतन केल्याने, परमेश्वराचं मनन केल्याने, परमेश्वरावर ते जे सुख आहे ते माणसाला प्राप्त होतं. तो आनंद माणसाला प्राप्त होतो. परमेश्वर प्राप्त करण्यासाठी गिरीकंदरात जाण्याची आवश्यकता नाही, संन्यास घेण्याची आवश्यकता नाही. हा एक प्रमुख वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख विचार मांडलेला आहे. सांसारिक कार्य करत असताना तुम्हाला जे परमेश्वराने काम दिलेलं आहे ते काम करत असताना परमेश्वराचं नामस्मरण करा. परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला मोठ्याने सुद्धा बनायची काही आवश्यकता नाही. अंतर आत्म्यातून आवाज. मग तो तुम्ही कोणतंही कार्य करत असताना, ज्यावेळेस झोपायचं आहे तुम्हाला, झोपी जात असताना सुद्धा कार्य करा, काम करत असताना सुद्धा कार्य करा, रस्त्याने गमन आगमन करत असताना सुद्धा कार्य करा, नामस्मरण घ्या. या प्रकारे नामस्मरण केल्यानंतर माणसाचं चित्त शुद्ध होऊन जातं आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर माणसाची कृती सुद्धा अत्यंत दर्जेदार निर्माण होते. आपण कार्य करत असताना जर विशिष्ट माणसाचा अभ्यास चिंतन करत राहिलो, हे कार्य पूर्ण जाईल का नाही जाईल का, या द्विधा मनस्थितीत आपण जर कार्य करत असो तर ते कार्य पूर्णपणे दर्जेदार होत नाही. सक्सेस त्या कार्यामध्ये तुम्हाला प्राप्त होत नाही. नामस्मरण करत असताना माणसाच्या मनातली भीती संपूर्णपणे नष्ट होऊन जाते. हा एक पहिला तुम्हाला त्याचा एक अनुभव प्राप्त होतो. बरं, हे मी म्हणतोय, संत म्हणतात किंवा वेदामध्ये सांगितलं, धर्मात सांगितलं किंवा प्रत्येक धर्मात सांगितलं की परमेश्वरावर प्रेम करा, परमेश्वराचं नामस्मरण करा. आता याचं दाखला तुम्हाला पाहिजे असेल, याचा ताळा तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही त्याचा प्रयोग करा. प्रयोग करत असताना एकदमच तुम्हाला प्रचिती येईल याची खात्री तुम्हाला मी ताबडतोब 2 दिवसात 3 दिवसात तुम्ही एकदमच नामस्मरण केलं की तुम्ही लगेच तूप खाल्लं की रूप मिळेल असं जर तुम्ही त्याची आकांक्षा करत असाल तर ते चुकीचे आहे. नामस्मरण करत असताना त्याचा तुम्हाला रिझल्ट 8 दिवसात, 12 दिवसात, 15 दिवसात, महिन्यामध्ये तुम्हाला निश्चित त्याचा रिझल्ट मिळतो.
तुम्हाला त्याच्यामध्ये गुड फिलिंग निर्माण होतं. तुम्ही जे तुमचं जे मन विखुरलेलं आहे, सांसारिक वस्तूमध्ये जे तुमचं मन भ्रमण करत आहे आणि सांसारिक वस्तूमध्ये जे तुमचं मन लिप्त झालेलं आहे, त्यातून ते मन परावर्तित होऊन तुम्ही तुमची कृती आणि तुम्हाला एक आनंदाची भावना तुमच्यामध्ये निर्मित होईल. आनंदाची भावना निर्माण होणे म्हणजेच परमेश्वर प्राप्त करणे. परमेश्वर म्हणजे काही कुठं बसलेला, ढगात बसलेला काही बागुल गोवा किंवा काही असे काही हे नाही. युनिव्हर्स आहे. युनिव्हर्समध्ये आनंद टाचोटाच भरलेला आहे. तो आपल्याला प्राप्त करायचा आहे. आपल्याला त्याचंच नाव परमेश्वर दिलेलं आहे. सतचित आनंद अशा परमेश्वराची आपल्याला भक्ती करायची आहे. आपल्याला आनंद प्राप्त करायचा असेल तर आपण भूताचा किंवा भोकलेल्या माणसाची मैत्री करून चालेल का? आपल्याला सतचित आनंद घन परमेश्वराच्या जवळ जायचा आहे. तो त्याचा जो अंश आहे, आपण तो अंश आपल्यामध्ये रिफ्लेक्ट कसा होईल याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि तो एकदा आपल्यामध्ये त्याचं जरी किरण, एक रहस्य आपल्याला जर सापडलं तर आपलं जीवन कृतार्थ होईल. त्यालाच मोक्ष म्हणायचं. मोक्ष म्हणजे काही वेगळं असं काही हे नाही. एक प्रथम माणसाची मरणाची सगळ्यात जास्त माणसाला भीती असते. मरण हे एक जगातलं सत्य गोष्ट आहे आणि माणूस मरणाला प्रत्येक क्षणी घाबरत असतो. आता मरण म्हणजे काय? पर आपण जर आनंद स्वरूप राहिलो, आपण जर दुःखी राहिलो आणि अशा स्वरूपात जर मरणाची चिंता करत राहिलो, दुःखी होत राहिलो, तर मग माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. आणि आपण जो 24 घंटे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण जो आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, परमेश्वर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला मरणाचं दुःख राहणारच नाही. मेल्यानंतर दुःख, आपण सध्या जिवंत आहोत, जगत आहोत, तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या जगण्यामध्ये असं चैतन्य असलं पाहिजे. परमेश्वराचं चैतन्य असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. क्षुल्लक गोष्टीने आपण दुःखी झालं नाही पाहिजे. असा जो परमेश्वर आहे नामस्मरणातून प्राप्त होतो. नामस्मरण तुम्ही मनातून घ्या. मोठ्याने बोलायची आवश्यकता नाही, मोठ्याने घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. नामस्मरण हे आपल्या अंतःकरणातून, चिंतनातून, मननातून प्रत्येक कृती करत असताना तुम्ही नामस्मरण घ्या. त्याचा रिझल्ट तुम्हाला ताबडतोब प्राप्त होतो. तो रिझल्ट प्राप्त झाल्यानंतर त्याला तुम्ही त्याचं वाढ करत राहा. हा एक त्यामधला नामस्मरणाचा वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महात्म्य आहे. मुखे नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची, अशी साक्ष प्रत्येक संतांनी दिलेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये नामाचं फार महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं अवलंब करून त्याचा तुम्ही जीवनामध्ये अंगीकार करावा. वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तूची. वैष्णवाचा माल आहे. वैष्णव म्हणजे भक्त, परमेश्वराचे भक्त, आनंद यात्री, अशा यांचा माल आहे. हा माल खोटा असू शकत नाही. याची प्रचिती तुम्ही प्रत्यक्ष आचरण करून, प्रत्यक्ष मनन करून, प्रत्यक्ष नामस्मरण करून 100% तुमच्या जीवनामध्ये आनंद हा संचारलाच पाहिजे आणि सच्चित आनंद स्वरूपाचा परमेश्वर तुमच्यामध्ये संचारला पाहिजे. आनंद तुमच्यात निर्माण झाला पाहिजे. हे एक गम्य गुपित महाराजांनी पहिल्या चरणातून सांगितलेलं आहे. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, भस्मदंड न लगे काठी, तीर्था आटी ब्राह्मण. बरं, हा जे आहे की काशी यात्रा करणे, तीर्थाटन करणे, कर्ज काढणे, याची काही गरज नाही तुम्हाला. तुम्ही जिथं असाल, तुम्ही जिथं राहाल तिथं राहून तुम्ही परमेश्वर आनंदघन प्राप्त करू शकता. तीर्थाटन करायची गरज नाही, भस्म लावायची गरज नाही, लोकाला दाखवायची गरज नाही, मी परमेश्वराचा फार भक्त आहे, लोकांना सांगायची गरज नाही. काय गरज आहे सांगायची लोकांना? तुम्ही आनंद यात्री आहात. आनंदाच्या वाटेवरचे तुम्ही यात्री आहात. आनंद प्राप्त करण्याचा तुम्ही मुळातच आनंद स्वरूपाचे आहात, परंतु मध्येच काहीतरी
भौतिक सुखामध्ये तुम्ही गुंगल्यामुळे हा तुम्ही आनंद त्यातून थोडे विसरलेला आहात. आनंद तुमच्यामध्ये मुळातच ठासोठास भरलेला आहे. फक्त आपल्याला त्याला शोधण्याची गरज आहे. तो आहे अंतर्गत, फक्त पडदा काढण्याची गरज आहे. अज्ञान दूर करण्याची आवश्यकता आहे. याप्रमाणे आपण केल्यास निश्चितच आपल्याला सचित्ता आनंद हा असा परमेश्वर आपल्यात समाविष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी नामस्मरण हे प्रथम महत्वाचं आहे. त्यासाठी भस्म लावायची गरज नाही, तीर्थाटन करायची गरज नाही, काही आवश्यकता नाही. असे महाराज, भस्मदंड न लागे काठी तीर्थाटी भ्रमण. तीर्थाटन करायची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही जिथे असाल, जिथे राहाल, तिथं तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करा आणि त्या नामस्मरणातून मनाने मौनाने नामस्मरण करा. मोठ्याने सुद्धा घ्यायची गरज नाही. जिथं असाल तिथं करून 24 घंटे तुम्ही नामस्मरण करत असताना कार्य करा. कार्यामध्ये डिस्टर्बन्सेस येत नाहीत. कार्य चांगल्याच प्रकारे होऊन जातं. तुमचं चित्त त्या कार्यामध्ये लागलं जातं. इकडं मन नामस्मरणामध्ये केल्यामुळे चित्त शुद्ध होतं आणि कार्यसुद्धा तितक्याच दर्जेदार पद्धतीनं तयार होऊन जातं. तुका म्हणे आडकाठी नाही विटी देवाच्या. देव तुमच्यासाठी 2 हात करून असा उभा आहे की या बघ माझ्या लेकरांनो, या मी तुम्हाला आनंद वाटत आहे. तो देव म्हणजे देवाची भक्ती केली तरी देव तुम्हाला तुमच्यावर प्रेमच करणार. देवावर तुम्ही क्रोध केला तरी देव तुमच्यावर प्रेमच करणार. भौतिक जगतामध्ये जर लोकांवर क्रोध केला तर तो चक्रवाढ पद्धतीने तुमच्यावर प्रहार करतं, पण परमेश्वर तुमच्यावर प्रहार करत नाही. परमेश्वराची भक्ती करा, भक्ती करू नका. परमेश्वराला माना, न माना. परमेश्वर हा सुख देणाराच अशी युनिव्हर्स शक्ती आहे. यामुळे जर अशा पद्धतीमुळे, अशा नामस्मरणामुळे, अशा भक्तीमुळे जर माणूस सशक्त होत असेल, मानसिकदृष्ट्या सशक्त होत असेल, शारीरिकदृष्ट्या सशक्त असेल, तर अशा माणसाची देशाला आवश्यकता आहे. अशा माणसाकडून दर्जेदार कार्य होऊ शकतं आणि या माणसाकडून देश प्रगतीला गेल्याशिवाय राहत नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे विशिष्ट जातीचे, विशिष्ट धर्माचे हे कदाचित नव्हते, कदापि नव्हते आणि त्यांनी सर्व मानव कल्याणाच्या हिताचाच अभंगातून वर्णन केलेलं आहे. त्यातूनच त्यांचं ओतप्रोत भक्तिरस ओथंबून गेलेला आहे आणि या अभंगाची मग आपण मनन करून, चिंतन करून, नामस्मरण करून आपल्या जीवनामध्ये क्रांती घडवावी. हा सद्चरणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.